Good morning students. Today we are going to learn standard 5th subject English George Washington Carver. आज आपण इयत्ता 5वी मधील इंग्रजी विषयातील जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची कथा पाहणार आहोत. Listen carefully and read aloud. लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. A man in Alabama had gone out for a walk. अल्बामामधील एक माणूस फिरायला म्हणजे चालण्यासाठी गेलेला असतो. Suddenly his foot slipped over the mud on the road. रस्त्यावरील चिखलामुळे त्याचा पाय लगेचच घसरतो. His clothes were splashed with mud. त्याची कपडे चिखलामध्ये पूर्णपणे भरून जातात, खराब होतात. He took out his handkerchief and began to clean his clothes. त्या माणसाने स्वतःचा हातरुमाल बाहेर काढला आणि तो त्याची कपडे स्वच्छ करू लागला. He wiped off all the mud. त्याने सर्व चिखल पुसून काढला. But he saw that there were stains on his clothes and what's more, the stains were blue. त्याने सर्व चिखल पुसून काढला तरी सुद्धा त्याच्या कपड्यावरती डाग तसेच राहिले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे डाग असतात निळ्या रंगाचे. The handkerchief too had turned blue. He washed the handkerchief but the blue stains were still there. They could not be washed off. त्याचा हातरुमाल सुद्धा निळ्या रंगाचा झालेला असतो. त्याने तो हातरुमाल व्यवस्थित धुवून काढला तरी सुद्धा हे निळ्या रंगाचे डाग गेले नाहीत. This man was no ordinary man. He was George Washington Carver, the famous scientist. हा माणूस कोणी साधा सुद्धा माणूस नव्हता, तर तो होता एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. A true scientist wants to study everything, even mud stains. अगदी खरा शास्त्रज्ञ असतो हा माणूस आणि त्याला प्रत्येक गोष्ट शिकायची असते किंवा शोधून काढायची असते. अगदी त्याच्या कपड्यांवरती पडलेले हे जे डाग आहेत ते सुद्धा शोधून काढायचे असतात. कार्व्हर rushed to his lab and tested the mud stains and the soil. कार्व्हर त्यांच्या लॅबमध्ये गेले म्हणजेच प्रयोगशाळेत गेले आणि हा जो काही चिखलाचा डाग होता त्याचबरोबर ती माती होती त्याची टेस्ट करायला त्यांनी सुरुवात केली. आफ्टर मेनी टेस्ट्स he learned how to make good quality blue paint from the soil. खूप साऱ्या चाचण्या केल्यानंतर ते शिकले की या मातीपासून कशा पद्धतीने निळा रंग तयार करायचा आहे, अगदी तो सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा. A church in that town needed paint. Carver student painted the church. त्या शहरामध्ये असणाऱ्या चर्चला रंगांची आवश्यकता असते आणि या कार्व्हर यांच्या विद्यार्थ्यांनी तो चर्च रंगवून दाखवला. With this lovely blue paint, या चांगल्या छान असे दिसणाऱ्या निळ्या रंगामध्ये त्या विद्यार्थ्यांनी तो चर्च रंगवला. No one could believe that the paint was made from the soil under their feet. कोणालाही विश्वास बसत नव्हता त्यांच्या पायाखाली दररोज असणाऱ्या या मातीपासून हा रंग तयार केलेला असतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर was born in 1861. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म 1861 मध्ये झालेला असतो. His parents were slaves. त्याचे आई वडील म्हणजेच पालक हे गुलाम असतात. His family worked on a farm in America. आणि ते अमेरिकेमधील एका शेतावरती काम करत असतात. He lost both his parents when he was still a baby. तो अगदी लहान असताना त्याचे हे दोन्ही आई वडील हरवलेले असतात म्हणजेच देवाघरी गेलेले असतात. Carver loved plants even as a child. लहान मूल असल्यापासून कार्व्हर यांना रोपे आवडत असत म्हणजेच लहान लहान झाडे आवडत असत. He cared for them. तो त्यांची काळजी घेत असे. He understood what the plants wanted. आणि त्याला या रोपांना काय हवे आहे ते बरोबर समजायचं. What was wrong with them. आणि त्यांच्याबरोबर वाईट गोष्टी कोणत्या आहेत हे सुद्धा समजायचं. Soon people around the farm began to call the young boy plant doctor. लवकरच या शेताच्या जवळपास असणारी माणसं या लहान किंवा तरुण मुलाला प्लांटचा डॉक्टर म्हणजेच रोपांचा डॉक्टर असं म्हणू लागले. यंग कार्व्हर वॉन्टेड टू गो टू स्कूल अँड देन कॉलेज. तरुण असणाऱ्या या कार्व्हरना शाळेमध्ये जाण्याची आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जाण्याची खूप इच्छा असते. बट ही वॉज अ ब्लॅक बॉय. पण तो एक काळा मुलगा असतो. मेनी स्कूल्स अँड कॉलेजेस इन दोज डेज डिड नॉट टेक ब्लॅक स्टुडंट्स. आणि त्या काळामधील बहुतेक शाळा अशा काळ्या मुलांना शाळेमध्ये घेत नसत. कार्व्हर डिड नॉट लूज हर्ट. आणि त्यांनी धीर सोडला नाही. ही वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस.
आणि ते एका जागेवरून दुसऱ्या जागी असे शोध घेत राहिले. ही फाउंड अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. आणि त्यांना एके दिवशी एक महाविद्यालय भेटलं ज्या ठिकाणी ते अभ्यास करू शकतील. ही स्टडीड हार्ड अँड बिकम अ सायंटिस्ट. आणि त्यांनी खूप अभ्यास केला, खूप मेहनत घेतली आणि एके दिवशी ते सायंटिस्ट म्हणजे संशोधक बनले. आफ्टर अ फ्यू मंथ कार्वर वेंट टू टीच ॲट द टस्केगी इन्स्टिट्यूट इन अल्बामा. अल्बामामध्ये असणाऱ्या टस्केगी इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्यासाठी काही महिन्यानंतर कार्वर गेले. दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट्स. आणि काळ्या मुलांसाठी हे इन्स्टिट्यूट असते. कार्वर वर्क देअर ऑल हिज लाईफ. आणि संपूर्ण आयुष्यभर त्यांनी म्हणजेच कार्वर यांनी या ठिकाणी काम केले. ऑन द फर्स्ट डे कार्वर टोल्ड हिज स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. वी विल ऑल go out and collect cans, bottles, boxes, pots and pans which people have thrown away. अगदी पहिल्याच दिवशी कार्वर यांनी त्याच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की आपण आज एक नवीन प्रोजेक्ट करूया. त्यामध्ये आपण सर्व वस्तू ज्या की माणसांनी फेकून दिलेल्या असतात, त्यामध्ये बॉटल्स असतील, कॅन्स असतील किंवा इतर सर्व वस्तू असतील, त्या सर्व गोळा करायच्या. वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट्स अँड सेट अप आवर लॅबोरेटरी. त्या गोळा केलेल्या वस्तूंमधून आपण साधी साधी यंत्र तयार करू आणि त्यापासून एक प्रयोगशाळा तयार करूयात. अँड सून कार्वर सेटअप हिज लॅबोरेटरी. आणि लवकरच कार्वर यांनी त्यांची प्रयोगशाळा सुरू केली. इन दिस लॅबोरेटरी ही फाउंड न्यू युजेस फॉर दीज युजलेस थिंग्स. या प्रयोगशाळेमध्ये त्यांना असं समजलं की या ज्या काही टाकून दिलेल्या म्हणजे काहीही उपयोगाच्या नसणाऱ्या वस्तूंचे नवीन नवीन उपयोग काय आहेत ते. He showed his student that one does not have to spend a lot of money to do great things. खूप चांगल्या वस्तू तयार करण्यासाठी खूप सारे पैसे खर्च करावे लागतात असं काहीही नसतं. हे पहिल्या दिवशी कृतीमधून कार्वर यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना समजावून दिलेलं असतं. कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स हु हॅड स्मॉल फार्म्स इन अल्बामा. अल्बामामध्ये असणारे जे छोटे छोटे शेतकरी होते त्यांची मदत करण्याची कार्वर यांची इच्छा असते. ही शोड देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. आणि त्यांनी शेतकऱ्यांना दाखवून दिलं किंवा संशोधन करून दाखवलं की खूप चांगली पिकं कशा पद्धतीने घेता येतात. These farmers grew plants like cotton because there was profit in it. हे शेतकरी कापसाचे पीक घेत असत कारण या कापसाच्या पिकामध्ये त्यांना नफा मिळत असे. बट कॉटन मेड द सॉइल पुअर. पण हे कापसाचे पीक शेत जमीन आहे ती नापीक करण्याच्या दृष्टीने काम करत असते, म्हणजेच यातून निघणारे उत्पन्न हळूहळू कमी कमी होत असते. कार्वर टोल्ड देम टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स. कार्वरने त्यांना शेंगदाणे आणि सोयाबीन याची पिके घ्यायला सांगितलं. दीज क्रॉप्स मेड द सॉइल रिच अगेन. आणि ही पिकं ही जी माती असते ती पुन्हा श्रीमंत करते, म्हणजे चांगली पिकाऊ बनवत असते. द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप. आणि या शेतकऱ्यांना एक चांगलं पीक मिळालं. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. ही पिके खूपच चांगली आली आणि या शेतकऱ्यांना समजतच नव्हतं की या सर्व पिकाचं किंवा उत्पन्नाचं काय करायचं ते. अगेन कार्वर वेंट टू वर्क. आणि पुन्हा एकदा कार्वर कामावरती गेले, म्हणजेच त्यांनी काम सुरू केले. ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दीज प्लांट्स. त्यांनी पुन्हा संशोधन केलं की या पिकांचं नवीन नवीन उपयोग काय आहेत त्याबद्दल. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड. तुम्हाला कल्पना करता येऊ शकते का या पिकांचे नवीन नवीन उपयोग किती आहेत ते. फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सोप. शेंगदाण्यापासून काय काय तयार होऊ शकतं तुम्हाला माहीत आहे का. कार्वर यांनी यापासून साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, साबण, पेपर, टाइल्स, बटर, प्लास्टिक, मिल्क, ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. कागद, टाइल्स, बटर म्हणजेच लोणी, प्लास्टिक, दूध अशा प्रकारे विविध 300 उपयोग कार्वर यांनी शोधून काढले. फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. आणि गोड बटाट्यापासून त्यांनी जवळजवळ 118 वस्तू तयार करून दाखवल्या. सून दीज क्रॉप्स वेअर इन ग्रेट डिमांड अँड द फार्मर्स व्हेरी हॅपी. त्यांच्या या संशोधनामुळे किंवा शोधून काढलेल्या उपयोगांमुळे या पिकांना भरपूर प्रमाणात मागणी येऊ लागली आणि मग हे सर्व शेतकरी खूप आनंदी झाले. दिस ग्रेट सायंटिस्ट डायड इन 1943. आणि हा असा महान शास्त्रज्ञ 1943 मध्ये मरण पावला. द प्लेस वेअर ही वर्कड इज नाव टर्न्ड इनटू अ म्युझियम. कार्वर ज्या ठिकाणी काम करत होते
ती जागा आता एका म्युझियममध्ये म्हणजेच संग्रहालयामध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे एक महान शास्त्रज्ञ असतात. त्यांचे शोध हे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांसाठी खूपच महत्त्वाचे आणि उपयोगी असतात. लाईक दिस टुडे वी लर्न स्टँडर्ड 5th सब्जेक्ट इंग्लिश जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. इयत्ता 5वी मधील इंग्रजी विषयातील जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची कहाणी आज आपण अभ्यासली. धन्यवाद.